मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आनंदाच्या अनेक वाटा जीवनामध्ये असतात, आपल्याला फक्त त्या सापडत नसतात. त्यांचा शोध आपला आपण घ्यायचा असतो. पण त्या वाटा कोणत्या आहेत ते दाखवण्याचं, ते सांगण्याचं काम आमचा पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम करतोय. आणि तुम्हाला त्या वाटा आवडतायत, त्या वाटेनं तुम्ही जाताय, अशाही प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतायत. तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतायत तेव्हा आम्हाला खरंच आनंद होतोय. आज आपण आजच्या आनंदाचा पासवर्ड म्हणजे बालपणीचा काळ सुखाचा. आज मला सगळ्या त्या पालकांना सांगायचंय की जे त्यांच्या पाल्याचं बालपण बंदिस्त करतायत, मला त्यांना सांगायचंय पाल्याचं बालपण बंदिस्त करू नका, त्याला मोकळं राहू द्या, बालपणीचा अनुभव घेऊ द्या. आणि तो बालपणीचा अनुभव, बालपणीच्या आठवणी त्याच्या अख्ख्या आयुष्याला उभारी देण्यासाठी, आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी बालपण महत्वाचं ठरेल. प्रत्येक जण बालपणात खोड्या करत असतो. लहानपणी खोड्या केल्याही पाहिजे, कारण त्याच खोडकर आठवणी पुढे आपल्या आयुष्याचा भाग होतात, आपल्याला आनंद देतात. कारण प्रत्येकाला लहान व्हावं असं वाटत असतं. कृष्णाच्या लीला कुणाला आवडत नाही, त्याचं माखन चोरून खाणं कुणाला आवडत नाही, त्याचं बालपण कुणाला आवडत नाही. गीता सांगणारा कृष्ण जसा तुम्हाला आम्हाला जवळचा वाटतो, त्याच पद्धतीनं तोंडावर दही दुधानं माखलेला तो गोपाळ कृष्ण, तो बाळकृष्ण आपल्याला तितक्याच जवळचा वाटतो ना. त्या बाललीला असतात. आचार्य अत्रेंचं एक लहानपणीचं उदाहरण मला आठवतंय, माझ्या ते खूप आवडीचं उदाहरण आहे. आचार्य अत्रेच्या वडिलांना विडी ओढण्याची सवय होती. आणि एकदा दिवाळीच्या साधारणतः कालावधीमध्ये आचार्य अत्रे आणि त्यांचे मित्र असे घरामध्ये फटाक्यांचं त्यांचं चालू होतं. आणि त्यांच्या वडिलांचे एक मित्र आले होते. दुपारी जेवण झालं. आचार्य अत्रेंना माहिती होतं की साधारणतः 4, 4:30, 5 वाजता ही मंडळी उठली की पहिला कार्यक्रम विडी ओढण्याचा असतो. ते तिकडे वामकुक्षी घेत असताना या दोघांनी, अत्रेंनी आणि त्यांच्या मित्रांनी काय करावं, त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये लवंग्या फटाके आणलेल्या असतात. त्या एक एक लवंगी फटाकी काढली आणि त्या लवंगी फटाकीच्या आतमध्ये असलेली जी दारू असते की नाही, आतमध्ये त्या लवंगी फटाकी आणि दारू असा सगळ्यांनी ती लवंगी फटाकी बनलेली आहे, ती लवंगी फटाकी एक एक बाजूला काढली आणि वडिलांचं विडी बंडल जे होतं ते विडी बंडल आणलं. ती विडी उघडली, त्याच्या आतमधली अर्धी तंबाखू बाहेर काढली, त्याच्यामध्ये ही लवंगी फटाका टाकला, त्याच्यावरती पुन्हा तंबाखू, पुन्हा विडी पॅक, असा हा कारखाना सुरू केला. 2 तासात सगळ्या विड्या अशाच पद्धतीनं गुंडाळून विडी बंडलामध्ये ठेवल्या. संध्याकाळी वडील उठले, मित्रही उठले आणि आता निवांत चहा पाणी झालं. आता विडी ओढायची म्हणून त्यांनी आचार्य अत्रेंना सांगितलं, अरे विडी बंडल दे रे. तेव्हा आचार्य अत्रेंनी मनामध्ये न घाबरता ते विडी बंडल बाबांकडे दिलं. त्यांच्या बाबांनी ती विडी तोंडाला लावली, मित्रानं लावली आणि जेव्हा ती पेटवली त्यानंतर थोडा वेळ काहीच नाही झालं. पण जसजशी ती पेटत पेटत त्या लवंगी फटाकीच्या वातीपर्यंत आली, त्यानंतर जो आवाज झाला, त्या आवाजानं त्या दोघांना कळेना की काय झालं. पण इकडे हे दोघे मात्र तिथनं धूम पळून गेले होते. मग ही अत्रेंच्या जीवनातली गंमत असेल. किंवा प्लेगची साथ आली म्हणून शाळेला सुट्टी मिळाली पाहिजे आणि प्लेगचं भय म्हणून मेलेला उंदीर गुपचूप नेऊन वर्गात टाकणं आणि मग शाळेला सुट्टी मिळवणं, अशा काही काही करामती आचार्य अत्रेंनी त्यांच्या लहानपणीच्या, बालपणीच्या काळामध्ये केल्या होत्या. त्याचा उल्लेख मी कसा झालो मध्येही आलाय. पण या सगळ्या घटना, हे सगळे किस्से, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती मोठे झालात, किती मोठ्या पदावर गेलात,
तरी या सगळ्या घटना, त्याच्यातून आपल्याला काय मिळालं हा विषय नाही, पण आपल्या ज्या बाललीला असतात त्या बाललीला आपल्याला आवडतच असतात. आपण मोठं झाल्यानंतर आपण लहानपणी काय मूर्खपणा करायचो आणि काय करायचो याचं मोठेपणी कौतुक वाटतं, कौतुक. मला आठवतं, मी म्हणजे मला लहानपणी कुणालाही, मलाच नाही कुणालाही, ते पोपट आणि पिंजऱ्यातलं हे एक लहान मुलांच्या आकर्षणाचा विषय असतो. आमच्याकडे तिथे एका शेजारच्या काकींनी पोपटाची जोडी आणली होती, मैना आणि पोपट. मला नेहमी वाटायचं की आपल्या घरी असलं पाहिजे. मी त्यांना म्हटलंही होतं एकदा चेष्टेनं, मी एकदा जाईल घरी घेऊन. आणि अचानक काय झालं, त्यातलं एक, त्या जोडीतला एक जो पोपट होता तो निघून गेला. त्या काकींना असं वाटत होतं की यानं तर नेलेला नसावा ना. म्हणून मला काकींनी पहिल्यांदा विचारलं, तू घेऊन गेलास का रे? मी म्हटलं नाही. तरी त्यांना खात्री पटेना. त्यांनी मला परत सांगितलं, हे बघ, तू जर नेला असशील ना तर मी तुला हा दुसरा पण पोपट देईल, तोही घेऊन जा, दोन्ही तुझ्याकडे राहू देत, पण तू खरं बोल आणि खरं सांग, तू नेलायस का? मी विचार केला, आपण नेला तर नाही, पण जर हो म्हटलं तर यात दुसरा पण पोपट देणार आहे. मग तो आपल्याला घरी घेऊन जाता येईल. मग आपल्याला पाहिजेत ना, मग हो म्हणा. लहानपणी काही कळत नसतो सत्य काय असत्य काय. दुसरा तो जो पोपट आहे तो मिळाला पाहिजे. आणि काकींनी माझ्या पुढे अटच तशी ठेवली होती ना की एक नेला असशील तर दुसरा मिळेल. मी पटकन हो म्हटलं. मग त्यांनी विचारलं कधी नेला. मग मी माझीच कथा बनवली. म्हटलं दुपारी आलो होतो, तुम्ही सगळे झोपले होतात ना, तेव्हा मी घेऊन गेलो. त्यांनाही खरंच वाटायला लागलो की खरंच दुपारी झोपले होते, तेव्हाच याला नेला असेल. त्यांनी मला दुसरा तो पिंजरा आणि तो पोपट दिला. मी आपला मोठा खुशीत, चला आता घरी येऊन बाबांना दाखवतो की हे बघा घेऊन आणलं, तुम्ही आणत नाही ना. मी घरी आलो, हसत आलो. बाबांना वाटलं दिला असेल. विचारलं कसं काय मिळाला. तेव्हा मी हा सगळा पराक्रम सांगितला. तेव्हा बाबांना हे काही सहन होईना. आता मी लहान असलो तरी बाबांना जे असं वाटत होतं की अरे यानं खोटं बोललाय, आणि त्यांना असं वाटत असेल की यांनीच नेलाय. म्हणून बाबांनी तसाच तो पोपट घेतला, पिंजरा घेतला, त्या तिथे काकींकडे गेले, मला बोलावून घेतलं. आणि मला असं मला आठवतंय त्या लहानपणी जो असा चोप पडला होता ना, तो चोप नंतर आयुष्यात शिकून गेला की खोटं बोलायचं नाही. पण ती जी घटना आहे ती आजही माझ्या मनामध्ये तरळते. आजही मला त्यावेळेस जरी मार खाल्ला असला तरी आजही मला ती आनंद देऊन जाते. असे तुम्ही आठवून बघा ना, तुमच्या बालपणीचे किती घटना तुम्हाला आत्ता आठवत असतील. सायकलवर शर्यत लावायचो, पडायचो. एकदा तर कमरेला इतकं असं लागलं होतं, पण सगळ्या मित्रांना दाबून ठेवलं. पडलोय म्हणून अजिबात सांगायचं नाही. रात्री ताप आला, सकाळी आईना आंघोळ घालताना त्या आईला दिसलं, तेव्हा तिला कळलं की हे असं झालं. बरं काय काय पराक्रम असायचे. विहिरीत जाऊन उड्या मारा. एकदा तर मला पोहता येत नव्हतं, म्हणजे थोडंसं पोहायला शिकलो होतो. 14 ऑगस्ट दिवस होता, मला आठवतं. आमचे खेळाचे सामने होते आणि आम्ही खो खो खेळून झालं आणि आता आमच्या शाळेच्या कडेला विहीर होती. तर उडी मारली. मला तिथनं काही बाहेर निघता येईना, कारण माझ्या अंगावर 2-3 जणांनी अजून उड्या मारल्या होत्या. आणि आता त्यातनं बाहेर पडायचं कसं असाही प्रश्न होता, कारण मला ते काही माहित नव्हतं. माझ्याच एका लक्ष्मण नावाच्या मित्रानं मला त्यातनं मग ते बाहेर काढलं. आता ते काय म्हणता येईल, हे जे सगळे उपद्व्याप प्रत्येकाने प्रत्येकाच्या बालपणी केलेले असतात. पण या सगळ्या बालपणीच्या आठवणी तुम्हाला आनंद देऊन जातात, तुम्हाला समृद्ध बनवत असतात. माझा काळ वेगळा होता, आत्ताच्या लहान मुलांचा काळ वेगळा आहे. जे जे पालक हा कार्यक्रम ऐकतायत, मला आत्ताच्या थोड्याशा बालपणाबद्दल काय वाटतं माहितीये का, की आत्ताच्या मुलांचं बालपण एक तर ते पुस्तकांच्या ओझ्यात आणि पालकांची त्या लहान मुलांची अति काळजी करणं, या ओझ्यामध्ये ना हरवत चाललंय असं. म्हणजे ते बंदिस्त होत चाललंय. जर फ्लॅटमध्ये राहत असतील तर ती ते असं बंदिस्त व्हायला लागलंय. बालपण असं जे मुक्तपणे मिळायला पाहिजे ना, ते मुक्त बालपण मिळत नाही. पूर्वी लहानपणी मुलं मामाकडे जायची, मावशीकडे जायची, आत्याकडे जायची. आता
मी, माझा संसार, माझं घर इतकं ते स्वार्थी झालंय. आपण असा विचार करतो आपल्या मुलाचा त्रास इतर नातेवाईकांना कशाला, कशाला पाठवायचं तिकडं, पोरगा व्यवस्थित राहील का. पण लक्षात घ्या, त्यातही संस्कार असायचा. जेव्हा मुलगा मामाकडे जायचा, आत्याकडे जायचा, मावशीकडे जायचा, तिथे गेल्यानंतर त्या नवीन परिस्थितीशी जुळून घ्यायला तो शिकायचा. नात्या नात्यामधली आपुलकी असायची. तो मुलगा 8 दिवस या सुट्टीत जायचा, तिकडचा असेल मामे भाऊ तो दुसऱ्या सुट्टीला इकडे यायचा. ही प्रेमाची देवाणघेवाण होती. तिथे तो जो काही मजा करत असेल, तिथे तो जो काही खेळत असेल, आंबे पाडत असेल, पोहायला जात असेल, काय काय जे काही करत असेल, त्या सगळ्यामध्ये त्यालाही आनंद वाटायचा. आणि त्याच्याकडे त्याचा मामे भाऊ आला, मावस भाऊ आला की त्यालाही आनंद वाटायचा. ही नाती गोती सांधली जायची. आजच्या मुलांमध्ये अशा प्रकारे जर काही होत नसेल तर मामा, मावशी, आत्या हे फक्त पुस्तकातलीच नात्या गोत्याची नावं. मग मामा कोणाला तर आईच्या भावाला मामा म्हणायचं, एवढ्या पुरतं राहतं. पण त्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम, ती आपुलकी बालपणीच होते ना. असं नाही होत एकदम तुम्ही 20 वर्षाचे झालात आणि नंतर तुम्हाला दाखवलं की हे ना हे तुझे मामा. काय प्रेम निर्माण होणार हो. मामाच्या गावाला जाण्याची मजा आहे ना, ती मजा म्हणजे सुट्टी पडल्यानंतर मला मामाच्या गावाला जायचंय, ही जी मजा आहे ती माझ्या बालपणीचा पण अनुभवू शकतो ना. मोठेपणी तर काही आपण म्हणू शकत नाही मी मामाच्या गावाला चाललोय. म्हणून ती गाणी आहे की पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. ही ही गाणी असतील, हे सगळं बालपण समृद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत. पण आज त्या सगळ्या गोष्टी बंदिस्त होत आहेत. म्हणून माझं म्हणणं आहे, नात्यागोत्यातलं प्रेम वाढवायचं असेल तर संकुचित न राहता आपल्या मुलाला मोकळं सोडा. बरं, आता काही पालकांची तर अशी अवस्था असते की त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असते. त्यांना वाटत असतं की आपल्या मुलानं, मुलीनं क्लास जरी त्याला लावायचा असेल ना तरी ते इतर 4 चौघांसारखं, सामान्यांसारखं मुलाला क्लासला पाठवत नाही. चांगला शिक्षक ठेवतात घरी त्या मुलाला शिकवायला. माझं त्या सगळ्या पालकांना सांगणं आहे, तुम्ही काय शिक्षक घरी ठेवता. तुम्हाला काय वाटत असतं की आपला मुलगा इथं बसून चांगलं शिकेल, तिथे मुलांमध्ये त्या शिक्षकांना एवढ्या सगळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल की नाही म्हणून घरी शिक्षक आणावा. अहो, तो नुसता जेव्हा क्लासला जातो ना तेव्हा तो फक्त अभ्यास शिकत नसतो. अनेक गोष्टी असतात. त्याचे मित्र मैत्रिणी यांच्याशी त्यानं बोलावं कसं, वागावं कसं, कोण खटाळपणा करणारा असतो, कोण काय असतं, त्याला कसं गप्प बसवावं. संघर्ष संघर्ष जो नंतर त्याला जीवनात करायचा असतो तो आता लहानपणापासूनच त्याचे धडे घेत असतो ना. तो एकटाच राहिला, त्यालाच घरात येऊन शिक्षकांनी शिकवलं, तुला पुस्तकातलं शिकेल पण जीवनातलं काय शिकणार. जीवनातलं शिकायचं असेल तर त्याला मोकळ्या समाजात सोडलंच पाहिजे ना. आणि मी त्या पालकांना सांगतो जे घरी मुलाला शिकवण्यासाठी शिक्षक ठेवतात त्यांना, तुमच्या मुलाला त्या शिक्षकाबद्दल कधीच आदर वाटणार नाही. त्या मुलाला कायम मनात असंच वाटत राहतं, आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवण्यासाठी एक नोकर ठेवलाय. आणि नोकर मुलावर संस्कार नाही करू शकत. शिक्षकाचं भय वाटलं पाहिजे, आदरयुक्त भीती वाटली पाहिजे. तिथे जाऊन जे शिकण्यात मजा आहे ती घरी जाऊन शिकण्यात नाही. आणि जो हाडाचा शिक्षक असतो ना, हाडाचा, त्याला कितीही पैसे दिलेत ना तो कोणाच्या घरी शिकवायला जात नाही. त्याची इच्छाच असते की आपल्याकडे शिकवणं चांगलं आहे तर आपल्याकडे विद्यार्थी आले पाहिजेत. आपल्याकडे पूर्वी जी गुरुकुल परंपरा होती त्याच्यामध्येही शिष्य जायचे, तिथे राहायचे, शिकायचे, गुरुदक्षिणा द्यायचे. ही सगळी गुरुवरची निष्ठा आणि या सगळ्या गोष्टी असायच्या. हे सगळं व्हायला पाहिजे. म्हणून माझं सांगणं आहे, मुलांना बंदिस्त करू नका, मोकळं ठेवा. काळजी कसली करता, काळजी घेतली पाहिजे. आपला मुलगा चांगल्या संगतीत आहे का, त्याला व्यवस्थित शिक्षण मिळतंय का, व्यवस्थित शिकवलं जातंय का, इथपर्यंतची काळजी ठीक आहे. पण अति काळजी मुलाला करणं हे म्हणजे त्याच्या आयुष्यातला आनंद हरपून टाकण्यासारखं आहे. त्याला मोकळं सोडलं पाहिजे. काही शिक्षक, आता मी क्लासेस घेत असताना मला जाणवतं, 10वीला मुलगा आला की ते इतके काही काही पालक काळजी करतात की ते सांगतच असतात, मुलगा 10वीला ना टीव्ही बंदच केले. टीव्ही बंद कसली करताय. टीव्हीचे कोणते कार्यक्रम पाहायचे तेवढे तुम्ही सांगून द्या ना. टीव्ही हे ज्ञानाचंही साधन आहे.
त्याच्यात तर खूप चांगले कार्यक्रमही होतात ना. टीव्ही बंद करून काय काय होणार आहे? मी लहान असताना रामायण नावाची मालिका लागायची. अहो 9:30 पावणे 10 ती लागायची. 8 वाजल्यापासून आम्ही आमच्या त्या भाई काकांकडे 8 वाजल्यापासून जाऊन बसायचो आणि त्या काकींना मी सारखा सतावायचो, टीव्ही लावा टीव्ही लावा. पण रामायणाचं ते आलं, सुरुवात झाली की इतकी मजा वाटायची. बरं आठवड्यातनं एकदाच लागायचं. पण मला वाटतं की माझ्या बालपणी ज्यांनी ज्यांनी ते रामायण पाहिलंय त्यांच्यावर काहीतरी संस्कार झालाय ना चांगला, काहीतरी बिंबलं गेलंय. टीव्ही संस्कार करत असते हो. सगळ्यात टीव्हीवर ठीक आहे वाईट गोष्टीही दाखवल्या जातात, चांगल्याही आहेत. चांगल्या का दाखवू नये? पासवर्ड आनंदाच्या या कार्यक्रमाबद्दल मी बोलेल. काही पालक आणि काही शिक्षक तर विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतात की हा कार्यक्रम तुम्ही नक्की पहा. मला सांगा, टीव्ही बंद केली तर तुम्हाला पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम पाहता येईल का? मला एक उदाहरण तर असं आठवलं, त्यांनी टीव्ही बंद केली होती, मुलगा 10वीला आहे म्हणून, पण ते कुठेतरी पाहुणे गेल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम पाहिला आणि तो एपिसोड नेमका विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संबंधातला चालू होता, यांचं नातं कसं असावं याच्यावर चालू होता. आणि त्या पालकांनी त्या दिवशी घरी आल्यानंतर पहिलं काय केलं असेल तर टीव्ही चालू केली. बायकोनं विचारलं का? म्हणे नाही, माझा काहीतरी चुकीचा समज होता, पण असाही चांगला कार्यक्रम जर होत असेल तर माझा मुलगा वर्षभर जे शिकणार नाही तिथे जाऊन तो इथं त्यानं रोज कार्यक्रम पाहिला तर तो अधिक शिकलेला असेल. असंही घडतंय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, प्रत्येकानं बालपण अनुभवलंय. आणि बालक जसं आपण म्हणतो इमारतीचा पाया जर मजबूत असेल ना, मजबूत, तर इमारत वरती मोठ्या डौलात आणि मजबूतीनं उभी राहते. तसं बालपण ज्याचं समृद्ध असेल ना, आणि बालपणी जो चांगल्या पद्धतीनं बालपण ज्याचं गेलंय तो निश्चित पुढे आयुष्यामध्ये चांगला माणूस होऊ शकेल. बालपणी जे संस्कार मिळतात त्याच्याने माणूस चांगला होतो. याचा अर्थ असा नाही की ज्यांची बालपणं वाईट अवस्थेत गेली म्हणून ती चांगली होत नाही, तसं नाही. बोटावर मोजण्या इतकी काही माणसं आहेतच की. नारायण सुर्वे, ना घर होते ना गणगोत, पायाखालची जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती, असं लिहिणारा एक मुलगा चांगला कवी होतोच की. पण प्रत्येकाला प्रतिभा दैवी देणगी म्हणून आलेलीच असते असं नाही. पण बालपणीचे संस्कार हे लोखंड तापलेलं असताना ज्या पद्धतीचे संस्कार असतात ना, त्या पद्धतीचेच होत असतात. म्हणून माझं सांगणं आहे की हे बालपण अजिबात, कुणाचंही बालपण कुठल्याही पालकाला बंदिस्त करण्याचा हक्क नाही. त्याचं बालपण त्याच्यासमोर खुलं राहिलं पाहिजे आणि ते जितकं खुलं राहील तेवढ्या